नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरला जे विद्यार्थी यावर्षी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्या मनामध्ये एक क्वेश्चन आहे की सर आता नेमकं करायचं काय आहे ना. आमचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झालेलं आहे, आता पुढे नेमकं करायचं काय आहे ना. कॉलेजेसचे नावं नेमकं कधी टाकायचे आहेत, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे. आणि कॉलेजेसचे नावं कसे टाकायचे, कुठे टाकायचे, हा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे याच्याबद्दल. तसेच काही विद्यार्थ्याचं बघा वेळेअभावी त्यांचं हे झालेलं नाही, रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन झालेलं नाही, किंवा काही विद्यार्थ्याच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे. तर त्यांनी काय करायचं ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन म्हणजेच कन्फर्मेशन कंप्लीट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आता काहीही करायचं नाही आहे. आणि आता हे कन्फर्मेशन झालं आहे की नाही हे कसं समजेल तुम्हाला, तर तुमचं लॉग इन ओपन करायचं आहे. लॉग इनमध्ये डाव्या साईडला प्रिंट ॲक्नॉलेजमेंट असं ऑप्शन येतं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल त्यांना तर डायरेक्टली त्या FC मधनं मिळाली असेल तुम्हाला रिसिप्ट ॲक्नॉलेजमेंटची आहे ना. तर असं याच्यावरून आपल्याला समजते कन्फर्मेशन झालं आहे. तर कन्फर्मेशन झाल्यानंतर आता काहीच करायचं नाही. तुम्ही शेड्यूल जर बघितला तुम्ही तर त्या ठिकाणी 7 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. ज्या विद्यार्थ्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव होतं, आता सेम कॅटेगरी होती, त्यांनी काहीच करायची गरज नाही आहे. बट प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्याची कॅटेगरी वेगळी आहे आणि ॲडमिशन कॅटेगरी वेगळी आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर ग्रेव्हियन्स पिरियड येईल, सुरू आहे आता सध्या 3 ते 5च्या दरम्यान. 3 ते 5मध्ये काय आहे, ग्रेव्हियन्स पिरियड. तर त्या ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तुमचे जे डॉक्युमेंट्स रिमेनिंग असतील ते तुम्ही काय करायचे आहेत, त्या ठिकाणी अपलोड करून तुमची ॲडमिशन कॅटेगरी जी तुमची ॲक्च्युअल कॅटेगरी आहे त्याच्यामधनंच करून घ्यायची आहे ना. तर ॲडमिशन कॅटेगरी जर तुमची ओपन झाली तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये आहे की नाही हे अगोदर चेक करा. असाल तर काहीच करायची गरज नाही. जर नसाल तर 4 आणि 5 म्हणजे 2 दिवस राहिलेले आहेत. आता आज आणि उद्या 2 दिवसामध्ये ग्रेव्हियन्स पिरियड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुमची जे काही त्रुटी आहे ते सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर 7 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. एकदा तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं तर नंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी वगैरे काही चेंज करता येणार नाही आहे ना. ज्या कॅटेगरीमधून तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्याच कॅटेगरीमधून तुम्हाला काय करावं लागेल, ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे हे चेक करून घ्या अगोदर. आता राहिला प्रश्न हा की जर एखाद्या विद्यार्थ्याचं चुकून रजिस्ट्रेशन किंवा कन्फर्मेशन बाकी असेल तर असे विद्यार्थी पण करू शकता. आज शेवटची डेट आहे 4 तारीख. आजच्या तारखेपर्यंत ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन करू शकतात. कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की आमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव कसं येईल मग आहे ना, तर तुमचं डायरेक्टली फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे. तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियड राहणार नाही. त्यामुळं फॉर्म भरताना खूप केअरफुली फॉर्म भरायचा आहे. त्यामुळं काय होईल, तुमचं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होणार नाही आहे ना. आपण जे काही प्रयत्न करत असतो ते कशासाठी करतो, तर आपण आपल्या पर्सेंटेजनुसार आपल्याला चांगलं कॉलेज भेटावं आणि गव्हर्मेंटची स्कॉलरशिप पण भेटावी आहे ना. कारण कॉलेजेसची ओपनची फीस बघायला गेलं तर खूप सारी असते. त्यामध्ये OBC, EBC, SEBC यांना 50% रिझर्वेशन मिळतं. EWSसाठी पण 50% रिझर्वेशन मिळत असतं. आणि जे काही कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांना 100% रिझर्वेशन आहे, जसं की SC, ST आहे ना. आणि SBCला डेव्हलपमेंट फी भरावी लागते. आता ज्या मुली आहेत मुलींना पण यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीपासून काय झालेलं तर फ्री एज्युकेशन झालेलं आहे. फ्री म्हणजे टोटली फ्री नाही आहे. मुलींना ट्युशन फी माफ आहे फक्त आहे ना. ट्युशन फी ही जवळपास जर समजा एखाद्या कॉलेजेसची फी 1 लाख रुपये असेल तर 90,000 रुपये ट्युशन फीचंच असते आहे ना. आणि तीच माफ होत आहे. म्हणजे खूप सारा आर्थिक बोजा जो आहे तो कमी झालेला आहे. मुलींना फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते, जी की नॉमिनल असते 10% ऑफ टोटल फीस. जनरली सांगतो मी ते आहे ना. हां, तर ही इन्फॉर्मेशन होती. आता सगळ्यांनी वाट बघायची आहे 7 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागायची. त्याच्यानंतर 8 तारखेपासून तुम्हाला कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत. कॉलेजेसचे नावं टाकताना खूप काळजी घ्यायची आहे तुम्हाला. व्यवस्थितपणे कॉलेजेसचं नाव टाकायचं आहेत. असे कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत की आपले आत्ताचे पर्सेंटेज, आपला जिल्हा कोणता आणि आपण कोणत्या कॉलेजचे नावं टाकतो आहे हे पूर्ण बघायचं. बघा, पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक इन्फॉर्मेशन थोडीशी देतो मी. काय असतं माहिती आहे का, तुमचा जिल्हा, आता सपोज माझा जिल्हा लातूर आहे, ठीक आहे. तर लातूर माझा जिल्हा आहे, तर मी लातूरचं जर कॉलेज टाकलं, लातूर जिल्ह्यामधलं जर कॉलेज टाकलं तर मला लातूर जिल्ह्यामध्ये 70% जागा ह्या माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे काय, तर होम डिस्ट्रिक्ट म्हणतो आपण त्याला.
ज्या जिल्ह्यामध्ये तुमची 10वी झालेली आहे आणि त्याच जिल्ह्यात जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला 70% जागा ह्या रिझर्व असतात. ठीक आहे. उरलेल्या 30% जागा ह्या कोणासाठी असतात तर जे बाहेर अदर जिल्ह्यामधून मुलं येतात त्यांच्यासाठी रिझर्व असतात. ठीक आहे. म्हणून काय होतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये जर कॉलेज तुम्ही टाकलं तर तिथे लागायचे चान्सेस जास्त असतात है ना, जागा जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर रिसर्च करायचा की आपल्याला यावर्षी पर्सेंटेज किती आहे आणि मागच्या वर्षी किती पर्सेंटेजवरती क्लोज झाली होती लिस्ट वगैरे. आता या ठिकाणी पर्सेंटेज हे कशामुळे सांगितलं, कारण मुलांना मेरिट नंबर वगैरे समजत नाही काही है ना. आता ॲक्च्युली जे ॲडमिशन होत असतात कोणत्या बेसिसवर होत असतात तर बघा, तुमचा जो फायनल मेरिट नंबर आहे, फायनल मेरिट नंबर तुमचा नोट डाऊन करायचा. मागच्या वर्षी त्या मेरिटपर्यंत ज्या कॉलेजला ॲडमिशन झाले होते त्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार आहे. कारण काय होतं, पर्सेंटेज कमी जास्त होऊ शकतो पण मेरिट नंबर कमी जास्त होत नाही. मेरिट नंबरवरनं जर तुम्ही कॉलेज सिलेक्शन केलं तर तुम्हाला तुमच्या मार्कवरनं चांगलं बेस्ट कॉलेज लागायची शक्यता असते. नाहीतर काय होतं, मागच्या वर्षी भरपूर मुलांनी या चुका केलेल्या आहेत की नेट कॅफेवरती गेलेले आहेत आणि मला पुण्यातलंच कॉलेज पाहिजे, पुण्यातले टॉपचे 300 कॉलेज टाकले किंवा पुण्यातले मुंबईतले सगळेच कॉलेजेस टाकले, खूप चांगले टॉपचे कॉलेज टाकले, टॉपच्या ब्रँच टाकल्या, तुमचे पर्सेंटेजचं काही हे केलं नाही तर 300 कॉलेज टाकून एकही कॉलेज लागले नाही मुलांना. ठीक आहे. तर अशा केससुद्धा होतात. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आपले पर्सेंटेज, आपला फायनल मेरिट नंबर आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे असतात. ठीक आहे. असं जर केलं तरच तुमचा नंबर वगैरे लागेल, अन्यथा खूप प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला है ना. तर बघा, ही इन्फॉर्मेशन होती याच्यामधनं. जर तुम्हाला किंवा पालक किंवा मुलांना सांगतो आहे की तुम्हाला जर काही यामधलं काही समजत नसेल आणि तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तुमच्या मार्कावरनं, तर तुम्हाला जर हेल्प लागत असेल तर आमची कन्सल्टन्सी टीम आहे, ती तुम्हाला हेल्प करू शकते. तुमच्या मार्कवरनं तुम्हाला चांगलं कॉलेज कोणतं भेटेल ते तुमचा ऑप्शन फॉर्म भरून देण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत पूर्ण प्रोसेस आमची टीम करून देऊ शकते. जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मेसेज करू शकता. माझा व्हॉट्सअपचा नंबर जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनमध्ये माझा नंबर आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. काही त्यांची कन्सल्टन्सीची जी नॉमिनल फीस आहे ती फीस ते घेऊन तुम्हाला तुमची बेस्ट कॉलेज त्या ठिकाणी लावून द्यायचा प्रयत्न करतील. ठीक आहे. आता ही जी टीम आहे ही यांच्यासोबत मी मागच्या 2 वर्षापासून जोडलेलो आहे. तर मागच्या वर्षी जवळपास आमचे 250 विद्यार्थ्यांचं त्यांनी ॲडमिशन करून दिलेलं आहे. त्यामुळे फक्त डिप्लोमाचेच नाही तर त्यांनी BE फर्स्ट इयर, डिप्लोमा फर्स्ट इयर, डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर, BE डायरेक्ट सेकंड इयर, ME यांचेसुद्धा ॲडमिशन करून दिलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे जर आणि ती जी कन्सल्टन्सी टीम आहे ती ट्रस्टेड आहे, त्याच्यामुळे तुमचा जरी त्यांच्यावरती ट्रस्ट नसेल तरी तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट ठेवू शकता है ना. आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज लागून द्यायची जिम्मेदारी त्यांची आहे. मागच्या वर्षी 4-5 मुलांची अशी गोष्ट घडली होती की त्यांना जे पाहिजे कॉलेज ते भेटलं नव्हतं आणि